नमस्कार. याआधी अशी ओली भेळ तुम्ही कधी खाल्ली आहे का? तर चला आज आपण मस्त अशी चटपटीत ओली भेळ बनवूया. रेसिपीला लगेचच वेळ न घालवता सुरुवात करूया. भेळ बनवण्यासाठी इथे मी एक स्टीलचा डबा घेतला आहे. त्यामध्ये आपण घालूया 1.5 वाटी चुरमुरे. चुरमुरे जर मऊ पडलेले असतील तर थोडेसे तुम्ही गरम करून घेऊ शकता. इथे 1 वाटी मी फरसाण घेतला आहे, तो घालून घेऊया. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा हा यात मिसळून घेऊया. आता इथे मी कैरीचे काप केले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कैरी कुठेही अवेलेबल असते. आता यामध्ये घालूया मस्त अशी बारीक चिरलेली काकडी. आता आपण मस्त रसरशीत असा टोमॅटो बारीक चिरलेला यात सर्व घालून घेऊया. आता इथे मी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, ती यामध्ये घालून घेऊया. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं तिखट घालायचं आहे. इथे मी काळं मीठ घातलं आहे, पाव चमचा. आणि ही जी चटणी आहे ती कैरीची चटणी आहे, ती मी यामध्ये 1 चमचा घातली आहे. आता या सर्व साहित्याला छान मिक्स करून घेऊया. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपल्याला काय करावं जर सुचत नसेल तर ही चटपट तशी भेळ तुम्ही बनवून नक्की खाऊ शकता. बनवायला तर खूप सोपी आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि महत्त्वाची टीप म्हणजे भेळ बनवून तयार झाली की लगेचच खायला घ्या, नाहीतर आपले मुरमुरे मऊ पडतील आणि ती जी मज्जा आहे भेळ खाण्याची ती येणार नाही. त्यामुळे एकदम ताजी ताजी भेळ सर्व करून खायला घ्या, म्हणजे भेळीची चव आणखीनच वाढेल. आता आपण ह्या भेळीला छान साहित्याने गार्निश करूया. इथे मी कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि मस्त बारीक चिरलेली कच्ची कैरी घालणार आहे. त्यामुळे आपल्या भेळीला एकदम चटपटीत चव येते. इथे बारीक शेवनी याला गार्निश केलं आहे. आपली मस्त अशी चटपटीत ओली भेळ बनून तयार आहे. तुम्हाला जर ही भेळ आणखीनच झणझणीत करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीची चटणी देखील घालू शकता. पण इथे तुम्ही लहान मुलांसाठी वगैरे बनवत असाल तर शक्यतो तिखटाचा वापर जरा कमी करा, त्यामुळे लहान मुले देखील आवडीने खातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.